संतों की जय। नर्मदा परिक्रमा वासी की जय। सब संतन की जय। नर्मदा मैया की जय। अमरकंटक धाम की जय। ओंकारेश्वर महादेव की जय। अपने अपने माता पिता गुरुजनों की जय। नमः वते पते हर महादेव। सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। चटकेश्वर धाम गोपीकुंज आश्रम मधून आम्ही निघालो आता। सुंदर अशी सकाळ झालेली आहे। सीधा आहे ना नर्मदे हर बाबा। सुंदर अशी व्यवस्था झाली आमचीच काय सगळ्यांची झाली आणि खूप सुंदर असं कार्य करतात ते। नर्मदे हर नर्मदे हर माताजी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। किती सुंदर घर आहेत ना नर्मदे हर। चला आजचा आनंदी प्रवास सुरू करू। नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदे हर। या गावातली मुलं एवढी संस्कारी आहेत एवढी संस्कारी आहेत। काल गावातला प्रत्येक मुलगा आहे ना आश्रमात येत होता आणि परिक्रमावासींचं पाया पडत होता। बाप रे एवढे संस्कार शहरांमध्ये आहेत का हो? आणि खरंच आपण कमी पडतोय माहितीये का? हा आपण कमी पडतोय। बाप रे नर्मदे हर। काटा आला माझ्या अंगावर माहिती का आत्ता पण बोलताना। नर्मदे हर। आणि असं नाहीये की मोठीच मुलं अक्षरशः आहे ना नुकतेच चालणारी मुलं पण येत होती दर्शनाला। एवढे प्रचंड सनातन धर्माचे इथं मुलं हे करतात आहेत फॉलो करतात आहेत। नर्मदे हर। आणि अजून एक म्हणजे काहीतरी इथं परंपरा आहे म्हणजे काहीतरी आहे कशाचा तरी वास आहे। मला आहे ना एकदाही इथं कुत्रं भुकलेलं ऐकू नाही आलं 6 दिवसात। म्हणजे एवढं इथं आहे ना भारवलेलं वातावरण आहे। शब्द नाही आहेत माझ्याकडे शब्द। हे बघा किती शांत आहे बघा कसला आवाज नाही गजबज नाही। लोक पण खूप मृदू आहेत। नर्मदे हर नर्मदे हर। नंबर आहे
चिचली गावाच्या थोडं पुढं आलोय आम्ही. किती सुंदर अशी प्रभू रामचंद्र, सीतामैया आणि लक्ष्मणजींची मूर्ती आहे. किती तेज आहे बघा ना त्यांच्या चेहऱ्यावर, तेजस्वी. नर्मदे हर. जय जय राम कृष्ण हरी. जय सियाराम, जय सियाराम. नर्मदे हर. बघा चिचली गावाच्या पुढे थोडं आम्ही, आणि इथं भोजन प्रसादी नाही बालभोगसाठी त्यांनी आवाज दिला. बिस्किट आणि मस्त खिचडी. हे बघा इथं एक बसलाय माणूस गंमत करतोय. आणि इकडे हे बघा, या झाला का फोकस? हां नाही, हां या मैयांनी मस्तपैकी लाडू दिलाय. मुलींनी दिलाय ना तुम्हाला? एवढं वजन घेऊन चालताय मैया? घरून बनवून दिलेला आहे. अरे बापरे. चला नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जिथं आम्हाला आता बिस्किटांची बालभोग मिळाला ना, तिथंच खालच्या साईडला एक मंदिर आहे. पाण्याचं पाणी बघा ना कसं सुंदर आहे बघा. एक जलधार इकडं आणि मस्त पाणी एकदम पाणी पण हा ना. आणि इथून एक जलधार येते. हे बघा छोटीशी बारीक एकदम, कसलं सुंदर आहे. हा 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 हा, अमृत अमृत. आणि इकडं मंदिर आहे. हा देवीचं मंदिर आहे. नर्मदे हर. इथं एक मंदिर आहे. आवाज काय होतोय पाण्याचा. चला जाऊयात आता पुढच्या प्रवासाला, कारण 9:30 वाजलेत. अजून कसं 1-2 तास चाललो ना म्हणजे मग किलोमीटर कट होतील. आणि कपडे वाळवायचे आपल्याला, कपडे धुतलेले, रोजचा आपला दिनक्रम तो. तर चला. हे बघा इकडे पण आहे. हे बघा सुंदर. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आता ऑलमोस्ट 11 वाजलेत. कपडे सगळी वाळायला घातली आहेत आणि इथं आम्ही बसतोय. हा परिक्रमा मार्ग आहे, इकडून असं जायचं इकडं. नर्मदे हर. हाच एक दिवसाचा टास्क असतो, बाकी काही नाही. आनंदी आनंद आहे, पण ह्याच्यात पण जी मजा आहे ती कशातच नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. आम्ही जिथं थांबलो होतो ना 20व्याला, त्यानंतर 5च मिनिटात पुढं आलो आणि इथं आम्हाला बालभोग भोजन प्रसादी काय असेल ते खूप छान. हे बघा दाल खिचडी. सगळे इथं बसलेत. इकडे सगळे बाबाजी बसलेले आहेत आणि सगळे महात्मा वगैरे बसलेले आहेत. नर्मदे हर. चला. खरं मैयाची एवढी कृपा आहे ना की घरी असलो ना की खूप भूक लागते, आणि इकडं मैयाकडे आलोय ना तर भूक लागत नाहीये. तिचं लक्ष सगळं पायांवर फोडांवर आहे. बरोबर आहे, तिला त्रास देतात आहेत. आणि दुसरा पण त्रास चालू झालाय, तिला लूज मोशन होत आहेत काल दुपारपासून. बरं ठीक आहे, मैया परीक्षा घेतीये. परीक्षेत पास व्हायचं आपल्याला. नर्मदे हर. तू तर आहेच. हा नर्मदे हर. नर्मदे हर. मगाशी आपण जी भोजन प्रसादी केली ना, तर त्याच्यातले काही परिक्रमा असतात ॲक्च्युली, आणि त्यांच्याबरोबर ती गाडी आहे. आणि त्याच्यामध्ये सगळं स्वयंपाकाचं वगैरे सामान आहे, पाणी वगैरे, झोपायचं वगैरे सामान आहे. ते काय करतात, त्यांची ऑलरेडी झाली असेल परिक्रमा कदाचित, त्यामुळे त्यांना अंदाज आहे की कुठं जेवण वगैरे मिळत नाही कुठल्या भागात. त्याच्यामुळे ते काय करतात, आश्रमला जिथं जिथं लांब आहेत तिथं इथं मध्ये ते पाणी वगैरे बघून आहे ना भोजन प्रसादी बनवतात त्या हिशोबाने. आणि ॲक्च्युली त्याची गाडी नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती किती मागून हे येतात परिक्रमावासी.
सो त्या हिशोबाने ते भोजन प्रसिद्धी पटकन बनवतात ते. सुंदर कार्य आहे पण. मैया, ओ मैया, वो चप्पल को क्या लगा है? हाँ डोरी बांध ली, वो निकलते फोले हो गए, उसमें छाले हो गए. हाँ, वो निकल रहा था ना पैर से. अरे बहुत अच्छा जुगाड़ किया मैया. छाले हो गए, सैंडल हो गए. सैंडल ही बना दिया उसका. अब सैंडल यहाँ आगे गांव कल आएगा, वहाँ लड़की है मेरी, अच्छा, उससे बुलाए हैं. तब तक तो एकदम बढ़िया आइडिया है ना ये. अब फिर क्या करें, नहीं तो हम तो पीछे रह जाते. रुको ना, 2 मिनट देखने दो ना मुझे. अब अच्छा लगा. अभी किसी को मतलब इमरजेंसी में ये जुगाड़ अच्छा लगेगा ना करने में. हाँ, नहीं तो फिर मैं एक दिन तो नंगे पैर चली. क्या बात है. हाँ, फिर वो नंगे पैर इसीलिए छाले आए आपको. नहीं, फिर पहले जा गए थे नर्मदे हार. नर्मदे यार. फिर ये जो गार्ड बने ना, उनको कसे हाँ ऐसे में बीमार पड़ जाए ना, अदवाई में से वापस जाना पड़ेगा. जी. फिर उनको बांधे. क्या आपका स्पीड बहुत ज्यादा है, एक्टिव है आप. अब साथ वाले चलते चलना पड़ता भैया. हाँ वो तो है ही. नहीं फिर अपन साथ छूट जाए हाँ तो फिर वो लोग भी दुखी और मैं भी दुखी. हाँ वो तो है. दीदी से नंबर में रोक दे जाना, जी जी और कभी कभी हमको याद कर लेना. जी जी. अरे मिलने को आएंगे आपके गांव को. मैं तो पढ़ी लिखी नहीं हूँ, बिना पढ़ी लिखी हूँ. जी. चलो नर्मदे हर. नर्मदे हर. खूप ऊन वाढल्यामुळे आम्ही इथं थांबलोय आणि मध्य प्रदेशचे सगळे आपलीच फॅमिली आहे. नर्मदे हर. हा. आणि सध्या अमृताच्या फोडीवर आमची सगळ्यांची हसाहशी सुरू झालेली आहे. आणि मी त्यांना हेच म्हटलं की मागच्या जन्मी कदाचित हिने मला फोडला असेल म्हणून हिला आता ह्या जन्मी फोड आलेत. मम्मी है मम्मी. नाही व्हिडिओ कर रहा हूँ. व्हिडिओ यूट्यूब 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 व्हिडिओ. इकडं मैया झोपल्यात. अ मैया, हिने मागच्या जन्मी मला फोडला असेल म्हणून आता फोड आले का नाही. फोड आले त्यांना मागच्या जन्मी. फोड नाही तुम्हाला काहीतरी चिमट घेतलं हा मयाने चटका दिला का त्यांना? ते व्हिडिओ बनी और है ना, रात में वो ऑपरेशन का वीडियो डालेंगे, स्लो मोशन निकलेंगे, वो पानी जो निकलता है ना ऐसा फव्वारे जैसा. वो तो ऐसा ही निकलेगा पिचकारी में. नहीं नहीं, उसको हंसते दिखाएंगे ना. हंसते हुए दिखाएंगे उसको. आप वीडियो डालोगे, आप इतने सारे आ गए ना, एक वीडियो में देखेगा भाई फोड़े फोड़ जाते हैं, फुहारे निकालते हैं, नहीं जाना चाहिए. चप्पल बापरे, बाहेर वाईट वाटतं. खूप कस तरी होतंय पण काय होतं, इलाज नाही. जरा तिला हसवण्याचा प्रयत्न चालू आहे. घेतलं की एका इथूनच झूम केलं ते मैया म्हणतात घ्या घ्या झूम कर झूम कर. मैया तुम्ही हसत तिच्यावर. चला जायचं का. चला हळूहळू. चलो हळूहळू चलो. हा नर्मदे हार. नर्मदे हार.
सबका बना रहे सबका। हमको लेने का खेड़ी से नर्मदे 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 हर। चाय प्रसादीसाठी आमंत्रण आले, ते नाही म्हणायचं नाही अजिबात, आणि म्हणणार पण नाही, कारण खूप प्रेमाने हे लोक करतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा मैया आली आहे आणि केळी प्रसादी. नर्मदे हर. जी 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 नर्मदे हर. एक ही रखो और थोड़ा चाय. नर्मदे हर. जी 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 नर्मदे हर. काय सेवा करतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सेवा भाव म्हणजे सेवा भावच त्यांचा. नर्मदे हर. चहा ठेवला. बापरे बाप. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा ना किती त्यांची सेवा, बघा ना सेवावृत्ती कसली जबरदस्त आहे. परिस्थिती नाहीये तरी पण ते परिक्रमावासांना काय ना काहीतरी त्यांना झेपल जमल तेवढं ते करतात. खरंच मानलं पाहिजे त्यांना. नर्मदे हर. हा शेपूट बघा ना केवढी आहे. किती मेंढ्या असतील या. आता बरोबर बोललो बरं का मी. नाही त्या दिवशी मी दमलो होतो त्यामुळे ते मेंढीला चुकून शेळी म्हणलो मी. लांब होतो ना आपण. चालायचं चालायचं. नर्मदे हर. ओ क्या है मेंढी है ना. हाँ मेंढी है. 300 खंड्या. 300 है. बहुत बड़े आदमी हो आप तो. महाराष्ट्र. हाँ महाराष्ट्र. आप कहाँ से हो. हम तो जोधपुर से. हाँ वही राजस्थानी हो ना. हाँ तो क्या महाराष्ट्र. सारे राजस्थानी रहते हैं ना. हाँ बहुत रहते. नहीं नहीं महाराणा प्रताप जी के जिले से हो आप. फिर चलो नर्मदे हर. आप भी मेंढी तो बहुत रखते. हाँ तुम्हारे उधर भी मेंढी है ना, मेंढी रखते हैं ना उधर भी. जी 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 चलो नर्मदे हर नर्मदे हर.